बाप एका पक्षात आणि मुलगा एका पक्षात, त्यामुळे कुणाच्या बाजूने मतदान करायची अशी कीर्तिकर कुटुंबाची कोंडी झाली होती. मात्र अमोल कीर्तिकरांच्या मातोश्रींनी हा तिढा कसा सोडवला, पाहूया त्या संदर्भातला हा रिपोर्ट. मेरे पास माँ है. कीर्तिकर विरुद्ध कीर्तिकर वादात नवा ट्विस्ट. मातोश्रींचं अमोल कीर्तिकरांनाच मतदान. तुमचं मतदान अमोल कीर्तिकरांना? अर्थात अमोलला अमोलला अमोलला. मुलगा की नवरा, अमोल कीर्तिकरांची मशाल की गजानन कीर्तिकरांचं धनुष्यबाण. या वादात आई मेघना कीर्तिकर यांनी शेवटी आपल्या मुलाचीच बाजू घेतली आहे. उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघाचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्याच पारड्यात त्यांच्या मातोश्रीनं मत टाकलंय. काय बोलताय ताई? अमोलला. अमोल कीर्तिकर. पण गजानन साहेब तर शिंदे गटामध्ये आहेत. ते शिंदे गटात गेले, त्यांचे विचार, आणि आम्हाला ते आवडलं नाही. मी ते तर विरोध केला आणि मी बोलले, पण हे बरोबर नाही केलं. अच्छा, मग तुमचा पार्टी? आपण हातचं ठेवत नाही, डायरेक्ट. म्हणजे जे पटत नाही ना ते सांगायला काय भीती आहे. एवढ्यावरच त्या थांबल्या नाहीत, तर आपले पती शिवसेना नेते आणि विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांना त्यांनी चक्क घरचा आहेर दिलाय. तुम्ही वरिष्ठ असून एकनाथ शिंदेंना सलाम ठोकणार का, असा बोचरा सवाल त्यांनी मिस्टर कीर्तिकरांना उद्देशून केलाय. हा शिंदे आमच्याकडे कितीदा येत होता, काय होता, तुमच्यापेक्षा किती लहान आहे तो, आणि आज तुम्ही त्याला सलाम ठोकणार. आम्हाला नाही बरं वाटत आहे, मला तरी मुळीच नाही. मग तुम्ही विरोध नव्हता केला का साहेबांना, गजानन साहेबांना? विरोध केला तरी काय, असं काय आम्ही नवऱ्याला मुठीत धरतात किंवा काय, असं काय नाही. त्यांनी आपल्याला परवडेल ते करावं. गजानन कीर्तिकरांचा अपवाद वगळता सगळ्या कीर्तिकर कुटुंबानं अमोल कीर्तिकर यांनाच पाठिंबा दिलाय. त्यामुळे कुटुंबात मिस्टर कीर्तिकर एकाकी पडल्याचं चित्र दिसतंय. आपला अजित पवार झाल्याचं यावेळेला त्यांनी सांगितलं. काकी आहे, त्याच्या 2 बहिणी आहेत, त्याची बायको आहे. अच्छा, घरामध्ये एकटे म्हणजे तुम्ही शिंदे गटाकडे? एकटा मी, अजित पवार सारखं. गजानन कीर्तिकर हे उत्तर पश्चिम मुंबईचे मावळते खासदार आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्याने शिवसेना शिंदे गटात जाणं पसंत केलं. मात्र त्यांचा हा निर्णय कीर्तिकर कुटुंबाला रुचलेला नाहीये, हेच या निमित्तानं स्पष्ट झालंय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.